नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पीके पब्लिकेशन या चॅनलवरती। मित्रांनो, आज आपण ग्रामसेवक भरतीतील कृषी घटकावरील प्रश्नपत्रिका क्रमांक 3 बघणार आहोत। चला मग सुरुवात करूया। पहिला प्रश्न आहे, मधुमक्षिका पालनासाठी कोणती मधमाशीची परदेशी जात वापरली जाते? ऑप्शन आहे एपिस फ्लोरिया, एपिस डॉर्सेटा, एपिस सराना इंडिका आणि एपिस मेलिफेरा। योग्य उत्तर आहे एपिस मेलिफेरा। मधमाशीची परदेशी जात मधुमक्षिका पालनासाठी वापरली जाते। शंकर या शब्दाचा समानार्थी शब्द नसलेला शब्दाच्या खालीलपैकी योग्य पर्याय कोणता? समानार्थी शब्द नसलेला शब्द सदाशिव, नीलकंठ, महेश्वर हे तिन्ही आहेत। कोणता नाही आहे? रत्नाकर। उत्तर आहे 4 नंबर रत्नाकर। यानंतरचा प्रश्न आहे, थायरम हे औषध प्रामुख्याने कशासाठी वापरले जाते? ऑप्शन आहे जमीन निर्जंतुकीत करण्याकरता, पिकाची वाढ होण्यासाठी, बीज लेपण्यासाठी आणि वनस्पतीवर रोग प्रतिबंधक फवारा मारण्यासाठी। कशासाठी वापरलं जाते विद्यार्थी मित्रांनो थायरम हे औषध? हे औषध वापरले जाते बीज लेपण्यासाठी, बीज प्रक्रिया करण्याकरिता आपण थायरम या बुरशीनाशकाचा या औषधाचा वापर करत असतो। ऑप्शन नंबर 3। त्यानंतरचा प्रश्न बघूया। मीज माशी ही कोणत्या पिकावरील कीड आहे? ऑप्शन आहे मका, ज्वारी, बाजरी आणि ऊस। कोणत्या पिकावरची आहे? ज्वारी। ज्वारी या पिकावरची प्रमुख कीड म्हणून आहे मीज माशी। नंतरचा प्रश्न आहे, 1 हेक्टर लागवडीकरिता बटाट्याचे किती बियाणे लागते? ऑप्शन आहे 5 ते 6 क्विंटल, 8 ते 15 क्विंटल, 8 ते 15 टन आणि 20 क्विंटल। आणि याचं योग्य उत्तर आहे 8 ते 15 क्विंटल एवढं हेक्टरी बटाट्याचं बियाणं पेरणी करता लागते। नंतरचा प्रश्न, पाणी पडणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ स्पष्ट करणारा पर्याय कोणता? पाणी पडणे ऑप्शन आहे पाऊस पडणे, आशा सोडणे, पराभव करणे आणि केलेले प्रयत्न व्यर्थ जाणे। एवढं सगळं केलं पण सर्व याच्यावरून पाणी पडलं म्हणजे केलेले प्रयत्न व्यर्थ गेले, असा त्याचा अर्थ होतो। पाणी पडणे म्हणजे प्रयत्न व्यर्थ जाणे, म्हणजे काही फायदा न होणे। चला नेक्स्ट प्रश्न बघूया। 7वा प्रश्न, अपूर्ण भूतकाळ ओळखा। ऑप्शन आहे मी कादंबरी वाचली, मी कादंबरी वाचत होतो, मी कादंबरी वाचली होती आणि मी कादंबरी वाचत असेल। काय असेल याचं योग्य उत्तर? अपूर्ण भूतकाळातली मी कादंबरी वाचत होतो। काय ते? मी कादंबरी वाचत होतो। नंतरचा प्रश्न आहे, फळांच्या विरळणीसाठी कोणत्या आम्लाचा वापर करतात? फळांच्या विरळणीसाठी कोणत्या आम्लाचा वापर करतात? ऑप्शन आहे नायट्रिक आम्ल, सायट्रिक आम्ल, सल्फ्युरिक आम्ल आणि हायड्रोक्लोरिक आम्ल। कशाचा वापर करतात? हायड्रोक्लोरिक आम्लाचा वापर फळांच्या विरळणीकरिता करतात। नंतरचा प्रश्न, प्लेइंग इट माय वे हे आत्मचरित्र कोणाच्या जीवनावर आधारित आहे? प्लेइंग इट माय वे हे आत्मचरित्र सचिन तेंडुलकर यांच्या जीवनावर आधारित आहे। प्रश्न 10वा, खालीलपैकी कोणत्या बाबींचा सिंघवी समितीच्या शिफारशीमध्ये समावेश नव्हता? सिंघवी समितीने जे पंचायत राजमध्ये शिफारशी केल्या त्यामध्ये कोणत्या घटकाचा समावेश नाही, असा हा प्रश्न आहे। बघा, ऑप्शन आहे पंचायत राज संस्थांना संविधानात्मक दर्जा मिळावा आहे, लोकांच्या लोकशाहीतील प्रत्यक्ष सहभागाचे ग्रामसभा हे एक महत्त्वाचे माध्यम बनावे, ही पण शिफारस केलेली आहे त्यांनी। ग्रामपंचायतच्या आर्थिक स्त्रोतांमध्ये वृद्धी घडवून आणावी, पंचायत राज्यातील जिल्हा व तालुका स्तर वगळून ग्रामपंचायती व राज्य शासन यांच्यात प्रत्यक्ष संपर्क ठेवावा, जिल्हा व तालुका स्तर वगळून हे राहून। म्हणजे आपलं योग्य उत्तर काय असेल? ऑप्शन नंबर 4।
या सिंघवी समितीने ही शिफारस केलेली नाही. त्यानंतरचा प्रश्न आहे, विष्णू वामन शिरवाडकर या प्रसिद्ध साहित्यिकाचे टोपण नाव काय आहे? ऑप्शन आहे गोविंदाग्रज, कुसुमाग्रज, ग्रेस, केशवसूत. काय आहे यांचं टोपण नाव? गोविंदाग्रज, कुसुमाग्रज, ग्रेस, केशवसूत, कुसुमाग्रज. कुसुमाग्रज हे विष्णू वामन शिरवाडकर यांचं टोपण नाव आहे. नंतरचा प्रश्न, पीतक्रांती पुढीलपैकी कशाशी संबंधित आहे? पीतक्रांती ही तेलबिया उत्पादनाशी संबंधित आहे. युग परिवर्तन करणारा या शब्दसमूहासाठी खालीलपैकी अर्थ स्पष्ट करणारा योग्य पर्याय कोणता? युगांतर, दिग्गज, युग प्रवर्तक, युगांत. काय उत्तर? ऑप्शन नंबर 3 युग प्रवर्तक. युग परिवर्तन करणारा म्हणजेच युग प्रवर्तक. क्ले या घटकाचे प्रमाण पुढीलपैकी कोणत्या मृदेत जास्त आढळते? ऑप्शन आहे जांभी मृदा, काळी मृदा, मुरमाड मृदा आणि रेतीयुक्त मृदा. कोणत्या मृदेमध्ये क्ले या घटकाचे सर्वात जास्त प्रमाण आढळते? ते आढळते काळ्या मृदेमध्ये. ऑप्शन नंबर 2. मासा या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? ऑप्शन आहे नर, शुक, मीन, मनुज. याचं योग्य उत्तर काय मित्रांनो? मीन. मीन म्हणजे मासा. 16वा प्रश्न आपला, आंबा या फळझाडाचे कुळ काय आहे? आंबा या फळझाडाचे कुळ काय आहे? ऑप्शन आहे मुसाशी, मार्टेशी, प्युनिकेसी, अनाकार्डियेसी. काय आहे आंबा या फळझाडाचे कुळ? मुसाशी, मार्टेशी, प्युनिकेसी, अनाकार्डियेसी. कोणता आहे? ऑप्शन नंबर 4 अनाकार्डियेसी. नंतरचा प्रश्न, दुपारी 3:30 ते रात्री 10:30 पर्यंत मिनिट काटा किती वेळा तास काट्याला ओलांडून पुढे जाईल? दुपारी 3:30 ते रात्री 10:30 पर्यंत मिनिट काटा किती वेळा तास काट्याला ओलांडून जाईल? त्याचं योग्य उत्तर काय येईल विद्यार्थी मित्रांनो? याचं योग्य उत्तर येईल 6 वेळा. काढून बघा. 6 वेळा. नंतरचा प्रश्न आहे, मातीची कणघनता म्हणजे किती घन सेंटीमीटर होय? ऑप्शन आहे 1, 2, 2.5, 0.25. मातीची कणघनता म्हणजे किती घन सेंटीमीटर होय? याचं योग्य उत्तर आहे 1. मातीची कणघनता म्हणजे 1 घन सेंटीमीटर. नंतरचा प्रश्न आहे आपला, रिकाम्या जागी योग्य अक्षरे लिहा. बुद्धिमत्तेचा प्रश्न आहे हा. JLKJ, KLM, LMN, LMNOM. याच्यानंतर कोणता ऑप्शन आहे? JKLMN. 2 पैकी एक कोणते येऊ शकते? N. उत्तर येण्याचं ऑप्शन नंबर 1. नंतरचा प्रश्न आहे, 3, 5, 9, 17, 33, 65, 129 आणि समोरची संख्या किती? कोणत्या संख्या या? मूळ संख्या आहेत. विद्यार्थी मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला विसरू नका. त्यानंतरची मूळ संख्या कोणती येईल? ऑप्शन नंबर 4. ऑप्शन नंबर 4. उत्तर येते 4. 21वा प्रश्न, आंतरराष्ट्रीय भात संशोधन केंद्राची स्थापना केव्हा करण्यात आली? ऑप्शन आहे 1956, 1960, 1962 आणि 1964. कधी करण्यात आली विद्यार्थी मित्रांनो? उत्तर आहे 1960ला आंतरराष्ट्रीय भात संशोधन केंद्राची स्थापना करण्यात आली. नंतरचा प्रश्न आहे, भारतीय हरित क्रांतीचे जनक कोणाला म्हणतात?
ऑप्शन आहे डॉक्टर नॉर्मन बोरलॉग, डॉक्टर M.S. स्वामीनाथन, डॉक्टर विल्यम गॉड आणि चार्ल्स डार्विन. तर भारतीय हरित क्रांतीचे जनक डॉक्टर M.S. स्वामीनाथन यांना म्हटले जातात. आणि त्यांनी पंजाबमध्ये गहू या पिकावर गव्हाच्या उत्पादनात क्रांती घडून आणली होती. नंतरचा प्रश्न, शेवगा या भाजीपाला पिकाची लागवड कशा पद्धतीने केली जाते? शेवगा या भाजीपाला पिकाची लागवड कशा पद्धतीनं केली जाते? ऑप्शन आहे बी लावून, दाब कलम, छाट कलम आणि वरील 1 व 2 पद्धतीने. म्हणजे बी लावून आणि छाट कलम आणि दाब कलम कशा पद्धतीने केली जाते? शेवगा हे झाड बी लावूनही करतात आणि त्याची फांदी छाटूनही आपण जमिनीत लावून करतो. ते दाब कलमीनं करत नाही. म्हणजे वरील 1 आणि 2 पद्धत बरोबर आहे. याचं योग्य उत्तर आहे वरील 1 आणि 2, छाट कलम आणि बी लावून. नंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते वृक्ष उष्णकटिबंधीय सदाहरित वृक्ष नाही? उष्णकटिबंधीय सदाहरित वृक्ष नसलेलं झाड कोणतं, वृक्ष कोणता? ऑप्शन आहे बांबू, फणस, पाईन, आंबा. उष्णकटिबंधीय आंबा येते, फणस येते, बांबू आहे, पाईन नाही. पाईन हे सदाहरित आहे. आपलं उत्तर आहे 3 नंबर. यानंतरचा प्रश्न आहे, विद्यार्थी मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. वृत्तपत्रासाठी वापरण्यात येणारा कागद कोणत्या वृक्षापासून बनलेला असतो? ऑप्शन आहे देवदार, सालई, साग आणि शिवण. कोणत्या वृक्षापासून वृत्तपत्रासाठी कागद बनवलेला असतो? ऑप्शन नंबर 2, सालई या झाडापासून, या वृक्षापासून वृत्तपत्रासाठी कागद बनवला जातो. नंतरचा प्रश्न आहे, मृदेला लाल रंग कशामुळे येतो? ऑप्शन आहे टायटॅनियम खनिज, बेसाल्ट, सेंद्रिय पदार्थाचे प्रमाण जास्त आणि हेमॅटाइट खनिज. यामुळे कशामुळे येतो? मृदेला लाल रंग हा हेमॅटाइट खनिजामुळे येतो. फुले माऊली, फुले अमृता, फुले उत्तर, फुले यशोदा, रुचिरा, जिल्वा या कोणत्या पिकाच्या जाती आहेत? कोणकोणत्या जाती? फुले माऊली, फुले अमृता, फुले उत्तर, फुले यशोदा, रुचिरा आणि जिल्वा या कोणत्या पिकाच्या जाती आहेत? ऑप्शन आहे गहू, ज्वारी, मका, तांदूळ. योग्य उत्तर आहे ज्वारी या पिकाच्या जाती आहेत. जिल्वा, रुचिरा, फुले यशोदा, अमृता, फुले माऊली, उत्तर या सर्व ज्वारीच्या जाती आहेत. नंतरचा प्रश्न, जिल्हा न्यायाधीशाची नेमणूक कोण करतात? ऑप्शन आहे ऑप्शन आहे राज्यपाल, राष्ट्रपती, उच्च न्यायालयाचे न्यायाधीश आणि सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश. कोण करतात जिल्हा न्यायाधीशाची नेमणूक? उत्तर आहे राज्यपाल. राज्यपाल हे जिल्हा न्यायाधीशाची नेमणूक करतात. नंतरचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, 2 व 9 हे अंक एकदाच वापरून तयार होणाऱ्या मोठ्या व लहान संख्येतील फरक किती? ऑप्शन आहे 53, 55, 63 आणि 65. काय उत्तर येईल विद्यार्थी मित्रांनो याचं? 2 व 9 हे अंक एकदाच वापरून तयार होणाऱ्या मोठ्या व लहान संख्येतला फरक किती येईल? मोठी संख्या किती होईल? 92. फरक म्हणजे मायनस आणि 29. मायनस केलं तर किती येईल याचं उत्तर? 63. आपला उत्तर काय येईल? 3 नंबर 63. नंतरचा प्रश्न आहे, प्रेसमड केक या सेंद्रिय खताचा वापर करताना जमिनीचा सामू किती असावा? प्रेसमड केक या सेंद्रिय खताचा वापर करताना जमिनीचा सामू ऑप्शन आहे 7.5, 8.5, 9 आणि 10. किती हवा? 8.5.
8.5. नंतरचा प्रश्न, चूज द करेक्ट अँटोनिम्स ऑफ नाईटमेअर. नाईटमेअर काय होते? दुःखी स्वप्न, वाईट स्वप्न. ऑप्शन आहे ड्रीम्स, ओकेशन्स, डेलाइट, प्रोव्हिजन्स. योग्य उत्तर काय याचं? ड्रीम्स. ड्रीम्स, त्याला स्वीट ड्रीम्स पण म्हटलं जाते, सुखी स्वप्न. नाईटमेअर म्हणजे दुःखी स्वप्न आणि स्वीट ड्रीम्स म्हणजे सुखी स्वप्न. नंतरचा प्रश्न आहे, बेसिक स्लॉगमध्ये फॉस्फेटचे प्रमाण किती असते? बेसिक स्लॉगमध्ये फॉस्फेटचे प्रमाण ऑप्शन आहे 14 ते 18%, 18 ते 24%, 20 ते 25% आणि 24 ते 28%. किती असते? 14 ते 18%. ऑप्शन नंबर 1. नंतरचा प्रश्न बघूया आपण. गहू गेरवा संशोधन केंद्र कुठे आहे? ऑप्शन आहे कर्जत, लातूर, नाशिक, महाबळेश्वर. कुठे आहे विद्यार्थी मित्रांनो? गहू गेरवा संशोधन केंद्र हे महाबळेश्वर येथे आहे. प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य संख्या ओळखा. 17, 9, 20, 18 ते 20 आणि क्वेश्चन. ऑप्शन आहे 29, 26, 27 आणि 31. आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 27. 3 9 9 18 27. 17 3चा फरक. नंतरचा प्रश्न आहे, चूज द करेक्ट अँटोनिम्स ऑफ चॅलेंज. फेवर्स, प्राइज, ॲक्सेप्ट, ॲडमायर. योग्य उत्तर आहे याचं ॲक्सेप्ट. चॅलेंज, ॲक्सेप्ट. जनावरांना उपयोगी पडणारे बारमाही गवत कोणते? ऑप्शन आहे मार्वेल, धेंचा, नेपियर आणि सुबाबूड. कोणतं आहे जनावरांना बारमाही उपयोगी पडणारं गवत? नेपियर. त्यानंतरचा प्रश्न आहे, द गार्डन व्हेअर ॲनिमल्स आर केप्ट फॉर शो इज कॉल्ड. ऑप्शन आहे म्युझियम, फॉरेस्ट, झू, केज. काय ते? जनावरांना गार्डनमध्ये ठेवतात त्या जागेला काय म्हणतात? ऑप्शन नंबर 3 झू. काय म्हणतात त्याला? झू. नंतरचा प्रश्न आहे, प्रकाश एका पारदर्शक माध्यमातून दुसऱ्या पारदर्शक माध्यमात जाताना दिशा बदलतो, याला काय म्हणतात? ऑप्शन आहे प्रकाशाचे अपस्करण, प्रकाशाचे विकिरण, वर्णपंथी आणि प्रकाशाचे अपवर्तन. याचं योग्य उत्तर आहे प्रकाशाचे अपवर्तन. राजस्थानमधील कोणत्या शहराजवळ रॉक फॉस्फेटच्या खाणी आहेत? ऑप्शन आहेत जयपूर, भरतपूर, उदयपूर आणि जोधपूर. कुठे विद्यार्थी मित्रांनो? राजस्थानजवळ कोणत्या शहराजवळ रॉक फॉस्फेटच्या खाणी आहेत? उत्तर आहे उदयपूर. उदयपूर येथे रॉक फॉस्फेटच्या खाणी आहेत. नंतरचा प्रश्न, आमाइड नत्र स्वरूप असलेले नत्रयुक्त खत कोणते? आमाइड नत्र स्वरूप असलेले खत कोणते? ऑप्शन आहे अमोनियम, युरिया, कॅल्शियम नायट्रेट, डायमोनियम फॉस्फेट. योग्य उत्तर आहे याचं डायअमोनियम
फॉस्फेट. नंतरचा प्रश्न, चे 15 वर्षापूर्वीचे वय 30 वर्ष होते, तर तो किती वर्षांनी 60 वर्षाचा होईल? ऑप्शन आहे 30, 20, 25 आणि 15. किती वर्षांनी मी? 15 वर्षापूर्वी 30 वर्षाचा, 15 वर्षानंतर 45चा आणि 15 वर्षानंतर 60चा. उत्तर काय होईल याचं? 15. ऑप्शन नंबर 4. त्यानंतरचा प्रश्न, जर घोड्याला हत्ती म्हटलं, हत्तीला सिंह म्हटले, सिंहाला वाघ म्हटलं आणि वाघाला उंट म्हटले, तर सोंड असणारा प्राणी कोणता? ऑप्शन आहे हत्ती, घोडा, वाघ आणि सिंह. काय लिहायचं योग्य उत्तर? घोड्याला हत्ती म्हटलं, हत्तीला सिंह म्हटलं, तर हत्तीला सोंड असते, म्हणजे सिंहाला सोंड. ऑप्शन नंबर 4 उत्तर येईल सिंह. त्यानंतरचा प्रश्न आहे, भारतात राष्ट्रीय डेअरी संशोधन संस्था कुठे स्थापित आहे? ऑप्शन आहे पुणे, मुंबई, नवी दिल्ली आणि कर्नाल. कुठे आहे विद्यार्थी मित्रांनो? भारतात राष्ट्रीय डेअरी संशोधन संस्था ही कर्नाल येथे आहे. रिकाम्या जागांसाठी योग्य पर्याय सांगा. बुद्धिमत्तेचा प्रश्न आहे हा, आणि याचं योग्य उत्तर आहे 3 नंबर. कसं ते बघून घ्या. पंचेचाळीसवा प्रश्न आहे, अक्षरमालेतील पुढील अक्षरे ओळखा. ABEF IJ MN QR. काय येईल नंतर? ABCD एक जोडी सोडून, EF GH IJ KL MN OP QR ST UV. ऑप्शन नंबर 3 UV. नंतरचा प्रश्न आहे, सर्वाधिक जास्त वेळा अर्थसंकल्प मांडणारे अर्थमंत्री कोण होते? काय याचं योग्य उत्तर? ऑप्शन आहे मनमोहन सिंग, मोरारजी देसाई, अरुण जेटली. सर्वात जास्त वेळा अर्थसंकल्प कोणी मांडला? उत्तर आहे मोरारजी देसाई यांनी सर्वाधिक अर्थसंकल्प मांडलेला आहे. नंतरचा प्रश्न आहे, ग्रीन GDP ही संकल्पना कोणत्या बँकेने सुरू केली? ग्रीन GDP संकल्पना आहे ती कोणत्या बँकेने सुरू केली? ऑप्शन आहे RBI बँक, SBI बँक, वर्ल्ड बँक आणि HDFC बँक. कोणत्या बँकेने सुरू केली विद्यार्थी मित्रांनो? तर ही ग्रीन GDP योजना संकल्पना आहे ती वर्ल्ड बँकेने सुरू केलेली आहे. एकही नदी नसलेला देश कोणता? ज्या देशात एकही नद नाही असा देश कोणता? ऑप्शन आहे रशिया, चीन, सौदी अरेबिया आणि भूतान. कोणता देश आहे ज्या देशात एकही नद नाही? तो आहे सौदी अरेबिया. या देशात एकही नदी नाही. नंतरचा प्रश्न, भारतातील रेशीम उत्पादन करणारे प्रथम राज्य कोणते? भारतात रेशीम उत्पादन करणारे प्रथम क्रमांकाचे राज्य? ऑप्शन आहे उत्तर प्रदेश, उत्तराखंड, आंध्र प्रदेश आणि कर्नाटक. काय याचं योग्य उत्तर? याचं योग्य उत्तर आहे कर्नाटक. कर्नाटक हे प्रथम राज्य आहे जे रेशीम उत्पादन आघाडीवर आहे. सर्वाधिक लोकर देणारी भारतीय मेंढी कोणती? सर्वात जास्त लोकर देणारी भारतीय मेंढी? ऑप्शन आहे बिकानेरी, बारबेरी, काश्मीरी आणि दख्खनी. कोणती जात आहे ती? बिकानेरी. बिकानेरी ही जात सर्वात जास्त लोकर देते. वन्य प्राणी सप्ताहाची सुरुवात कधीपासून करण्यात आली? ऑप्शन आहे 1968, 1970, 1972 आणि 1975. कधीपासून करण्यात आली विद्यार्थी मित्रांनो? वन्यप्राणी सप्ताहाची सुरुवात 1972 पासून करण्यात आलेली आहे.
नंतरचा प्रश्न 1857चे स्वातंत्र्य समर हे पुस्तक कोणी लिहिले? भगतसिंग, स्वतंत्र सावरकर, जवाहरलाल नेहरू आणि बाबासाहेब आंबेडकर. कोणी लिहिले? याचं उत्तर सर्वांनाच माहीत आहे, स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी लिहिलेलं आहे 1857चे स्वातंत्र्य समर. नंतरचा प्रश्न आहे, दूध महापूर योजनेचा पहिला टप्पा केव्हा राबविण्यात आला? ऑप्शन आहे 1960 ते 70, 1965 ते 75, 1980 ते 85 आणि 1970 ते 80. कधी राबविण्यात आला? याचं योग्य उत्तर आहे 1970 ते 80. प्रश्न 54. चूज द करेक्ट सिनोनिम ऑफ व्हॅल्युएबल. ऑप्शन आहे कॉस्टली, शॉर्ट, रिझर्व, प्रिटिएबल. व्हॅल्युएबल, कॉस्टली. याचं योग्य उत्तर आहे कॉस्टली. तुटीचा अर्थ भरण्यामुळे वस्तूच्या व सेवांच्या किमतीत कोणता फरक दिसून येतो? जो तुटीचा अर्थ भरणा असतो त्यामुळे वस्तू आणि सेवांच्या किमतीत कोणता फरक दिसून येतो? ऑप्शन आहे वस्तू व सेवांच्या किमतीत वाढ होते, वस्तू व सेवांच्या किमती स्थिर राहतात, वस्तू सेवांच्या किमती कमी होतात आणि काहीही फरक पडत नाही. तुटीचा अर्थ भरण्यामुळे काय होते? तुटीचा अर्थ भरून काढण्यासाठी वस्तू आणि सेवांच्या किमतीत काय केले जाते? वाढ घडवून आणली जाते. आपलं योग्य उत्तर आहे वस्तू व सेवांच्या किमतीत वाढ होते. नंतरचा प्रश्न, गिव्ह ॲडजेक्टिव्ह फॉर्म ऑफ फ्रेंड. फ्रेंड या शब्दाचा ॲडजेक्टिव्ह काय आहे? ऑप्शन आहे फ्रेंड, बी फ्रेंड, फ्रेंडली, फ्रेंडशिप. काय उत्तर? ॲडजेक्टिव्ह काय तर फ्रेंडचा फ्रेंडली. कोणत्या जातीपासून गणेश डाळिंबाची महाराष्ट्रातील सर्वोत्तम जात विकसित केली गेली आहे? मस्कत, ढोलका, आळंदी आणि कंदारी. कोणती जात आहे? आळंदी या जातीपासून गणेश डाळिंबाची जात विकसित केली गेली आहे. माशापासून खालीलपैकी कोणते पदार्थ मिळतात? ऑप्शन आहे फिशमील, कुटाखत, यकृताचे तेल न यापैकी सर्व. काय याचं योग्य उत्तर? यापैकी सर्व. फिशमीलही मिळते, कुटाखतही भेटते आणि यकृताचे तेलही मिळते. माशापासून हे सर्व मिळतात. खालीलपैकी शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. बुभुक्षित. याचं योग्य उत्तर काय आहे? ऑप्शन आहे कायदेशीर, तृप्त, भयग्रस्त, संकुचित. बुभुक्षित म्हणजे काय होते? याचा योग्य समानार्थी शब्द कोणता येईल? तृप्त. नंतरचा प्रश्न आहे, अंजिरामध्ये पुढीलपैकी काय करतात? ऑप्शन आहे नॉचिंग, रिंगिंग, गर्बलिंग, गर्डलिंग असेल ते. गर्डलिंग. अंजिरामध्ये पुढीलपैकी काय करतात? नॉचिंग, रिंगिंग, गर्डलिंग आणि यापैकी नाही. काय करतात? अंजिरामध्ये नॉचिंग करतात. तर विद्यार्थी मित्रांनो, ही होती आपली आजची ग्रामसेवक भरतीतील 3ऱ्या क्रमांकाची प्रश्नपत्रिका. ही होती आजची 3ऱ्या क्रमांकाची प्रश्नपत्रिका. यानंतरची प्रश्नपत्रिका लगेचच मिळेल तुम्हाला. त्याकरता चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला विसरू नका.